चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर झालेला आहे। चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर या विराजमान होत आहेत। अवघ्या 1 मतानं त्या विजयी झालेल्या आहेत आणि भाजपला पाठिंबा मिळालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा, ज्याचे नेते संजय राऊत म्हणत होते भाजपला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही। संगीता खांडेकर यांना 32 तर काँग्रेस उमेदवाराला 31 मतं मिळाली आहेत। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर, एमआयएमचा 1 नगरसेवक तटस्थ। अशा प्रकारे महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त जागांचा पक्ष असून सुद्धा काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा पराभव। भाजप आमदार किशोर जोरगेवार आपल्यासोबत आता आहेत। किशोर जोरगेवारजी, हा चमत्कार कसा घडला? महाराष्ट्रात चर्चा आहे, तुमचा त्यामध्ये काय रोल होता? सविस्तर सांगा। आणि पहिल्यांदा अभिनंदन, तुमच्या पक्षाचं अभिनंदन, महापौर बसवलेला आहे त्यासाठी एक औपचारिक अभिनंदन। बोला। धन्यवाद धन्यवाद तुमचं, पुढारी न्यूज चॅनलच्या सर्व टीमचं धन्यवाद, महाराष्ट्र चंद्रपूरच्या जनतेचं धन्यवाद। या ठिकाणी निश्चितपणे एक 20-25 दिवसपासून निकाल लागण्यापासून या ठिकाणी एक मोठा ड्रामा, पॉलिटिकल ड्रामा काँग्रेसच्या माध्यमातून सुरू होता। काँग्रेस जवळ 2-3 जागा जास्त असताना सुद्धा त्या नेत्यांचं एकमत होत नव्हतं, भांडणं सुरू होती आणि त्यातून एक निर्णय झाला। चंद्रपूरच्या जनतेच्याही मनामध्ये आलं की यांना निवडून दिल्यानंतर सुद्धा हे या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकत नाही, आपसातील भांडणे यांचे कधी संपत नाही आणि सगळे नगरसेवक, निर्वाचित नगरसेवकांची भावना सुद्धा हीच झाली की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चा महापौर असावा। चंद्रपूरचा विकास जर करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जे विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आहे, त्या विकसित महाराष्ट्राला जोड देणारा जिल्हा चंद्रपूर शहर, यामध्ये भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी महापौर असावा या दृष्टिकोनातून अनेकांना ते पटलं। उभाटाच्या नेत्यांना सुद्धा ती भूमिका लक्षात आली आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत येत या ठिकाणी महापौर स्थापनेमध्ये मदत केली। जोरगेवारजी, पण या सगळ्याची गुप्तता कशी ठेवण्यात आली? कारण काँग्रेसला तर पूर्ण खात्री होती, ठाकरेंची शिवसेना तर आपल्याच बाजूने आहे, संजय राऊत तर विधानं करत होते, याची कल्पना म्हणजे हे सिक्रेसी कशी काय मेंटेन करण्यात आली? कळलं कसं नाही कोणाला की असा पण बाजी पलटू शकेल? याच्यातला सिक्रेसी, याच्यामध्ये नंबरचा गेम होता, सगळ्यांना दिसत होतं, परंतु उभाटाचे जे नगरसेवक आहे, जे निर्वाचित नगरसेवक आहे, त्यांना असं जाणवत होतं, ज्यामध्ये बरेचसे भारतीय जनता पार्टीच्या विचाराचेच आहे, आपल्या हिंदुत्वाच्या विचाराचे नगरसेवक आहे, त्यांना असं जाणवत होतं की जर भारतीय जनता पार्टीचा महापौर आला नाही, या ठिकाणी बसला नाही, तर चंद्रपूरचा विकास होणार नाही। जी कोणत्याही नगरसेवकाची, लोकप्रतिनिधीची ही बांधिलकी जनतेच्या प्रती असते आणि विकासाचं विजन असलेला, आवश्यक असलेला निधी, जे विजनरी नेते हे देवेंद्रजी सारखे, बावनकुळे साहेबांसारखे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यांच्या विजनरी नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना सुद्धा वाटलं की आपण या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे। चंद्रपूरच्या जनतेचं जे मागणं आहे, चंद्रपूरच्या जनतेची जी बांधिलकी आहे निर्वाचित नगरसेवकाची, ती बांधिलकी पूर्ण करण्यासाठी ते सर्वजण या ठिकाणी आले आणि याच्यात काही सिक्रेसीचं वगैरे काही नाही। गेले 25 दिवस, ज्या दिवसापासून निकाल लागले 16 तारखेपासून, तिकडे काँग्रेसचे भांडणं सुरू झाले, पळवापळवी सुरू झाली, काँग्रेसचे नेते आपल्याच नगरसेवकांना अपहरण करू लागले, धमकावू लागले, कोंडीत पकडू लागले आणि त्यांच्या एकमेकाच्या विरोधामध्ये ते पोलीस स्टेशनपर्यंत सुद्धा गेलं, ते लोक गेले, जिथे असं लक्षात आलं की काँग्रेस आपसातच भांडत आहे, तर मग विकास कुठून करणार? आणि म्हणून त्या ठिकाणी माननीय वडेट्टीवारजी सुद्धा त्यांची भूमिका एकदम वेगळ्या प्रकारची होती। त्यांनी मला सुद्धा या ठिकाणी म्हटलं होतं की बाबा जोरगेवार सारखे 100 मेले तरी काही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार नाही, अशी त्यांची ती भाषा या वडेट्टीवारांनी या ठिकाणी वापरली होती। त्यामुळे उभाटाच्या लोकांना वाटलं की बाबा आणि अपक्षांना की आपण भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेलं पाहिजे। तुम्ही मगाशी पुढारी न्यूजशी संवाद साधताना म्हणालात गेल्या 25 दिवसात अनेक गमती जमती घडल्या, एखादी गंमत जमत आमच्या प्रेक्षकांबरोबर सुद्धा जरा शेअर करा, काय घडलं नेमकं पडद्यामागे? नाही, आता आज तो हे बघा, गमती जमती अशा आहे की काल रात्रभर या वाटाघाटी सुरू होत्या, चर्चा सुरू होत्या। उभाटाचे लोक आले की काँग्रेसचे लोक त्यांना बोलवायचे, आम्ही जी भूमिका ठेवायचो त्याच भूमिकावर ते एकमत व्हायचं आणि बोलायचे आणि त्याचं एकमत होत नव्हतं। दुसरं, काल दुपारीपासून एकदा असे एक चित्र निर्माण केलं गेलं होतं की भारतीय जनता पार्टी
महापौर घेणार नाही, भारतीय जनता पार्टी महापौर पद दुसऱ्याला देईल. बरं. आणि म्हणून आम्ही आज पहिल्यांदा कधी असं तुम्ही लक्षात घ्या हो. की व्हीप जो असतो पार्टीचा तो व्हीप आम्ही काल दुपारीच जारी केला. बरं. आणि तो व्हीप जारी केल्यामुळे त्या ठिकाणी नगरसेवक हे भूमिका आम्ही स्पष्ट केली की होईल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल, अन्यथा होणार नाही. आणि तीच मग भूमिका काँग्रेसलाही घ्यावी लागली. काँग्रेसच्या एका गटाची अशी इच्छा होती बरं, कसंही करा. म्हणजे कोणता धानोरकर का वडेट्टीवार? धानोरकर का वडेट्टीवार? कोणता गट? धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट, धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट याच्यामध्ये भूमिका यांची अशी होती, कसंही वडेट्टीवार गटाची आणि धानोरकर गटाची दोघांची परस्पर भूमिका अशी होती की काही झालं तरी चालेल, परंतु दुसऱ्या गटाचा महापौर होता कामा नये. आणि त्यांचं त्याच्यावर काम सुरू होतं. आमचं काम या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेला विकासात्मक कामाच्याकडे देण्याच्यासाठी, स्थिर सरकार देण्याच्यासाठी म्हणून आमची भूमिका, आम्ही त्या कामावर काम करत होतो. आणि त्यामध्ये उभाटाचे जे संदीपजी गिरे आमचे छोटे बंधू, हो. पण जोरगेवारजी, एका गोष्टीचं सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि कुतूहल आहे, ज्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला, की जेव्हा हे ठरलं असेल की आता भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे लोक एकत्र येणार आणि महापौर पदाचं सगळं समीकरण मांडणार, त्यावेळी मागून मेसेजेस कसे दिले गेले? मुंबईला मुख्यालय असलेला आणि संजय राऊत या मधल्या काळात दावा करत होते की भाजपला काही सहकार्याचं कारण नाही. मग तो ज्याला आईस ब्रेकिंग नावाचा शब्द आहे, तो म्हणजे सगळं मौन तोडण्याचा आणि संपर्क साधण्याचा, ते कसं झालं? कुणाशी बोलला तुम्ही? काय फोनवरती बोलणं झालं मग? आता ते इथे सांगता येण्यासारखं नाहीये. यामध्ये आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मोठी भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही या ठिकाणी सत्ता स्थापन करूच शकलो नसतो. माननीय देवेंद्रजींना मी रात्री 1 वाजता फोन केला आणि तो 1 वाजताचा फोन त्यांनी रात्री 1 वाजता घेतला आणि याच्यातले येणारे अडथळे आहे आता ते सांगितले. आणि माननीय देवेंद्रजींनी मग त्या ठिकाणी आपली जादूची कांडी फिरवत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडून आला. पण म्हणजे तुमच्या बोलण्याचा असा अर्थ काढायचा का? कारण जनरली काय होतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत पक्ष काय म्हणतात, आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला, आमचा काही संबंध नव्हता. तुम्ही सांगताय की फडणवीसांनी लक्ष घातलं असेल, तर याचा अर्थ असा होतो की मातोश्रीला या समीकरणाची कल्पना होती आणि वरिष्ठ पातळीला एकमत झाल्यानंतर शिवसेना भाजप एकत्र आले. बिलकुल तसं आपण म्हणता येईल की अडचण नाही आहे. परंतु निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे. देवेंद्रजी आणि माननीय बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब अध्यक्ष हे नेहमी म्हणतात की कार्यकर्त्यांच्या निवडणुका, आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये जसं कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या निवडणुकीमध्ये तन मन धनाने सक्रियतेनं सहभागी होतात, तर ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांनी सुद्धा त्यांच्या मागे भक्कमपणे पाठिंबा दिला पाहिजे, ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. त्या भावनेतून माननीय देवेंद्रजींचा हा प्रयत्न नेहमीच होता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अधिकाधिक नगरसेवक यावे. दुर्दैवानं आमचे काही नगरसेवक कमी आले, परंतु पहिल्या दिवसापासून ते जे आम्ही घेऊन जायचो, या दृष्टिकोनातून जे फॉर्म्युला घेऊन जायचो, त्याच्यामध्ये त्यांनी गो हेड असंच सांगितलं. या सर्व कालावधीमध्ये मी जवळजवळ 7 ते 8 वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना व्यक्तिशः भेटलो आणि या ठिकाणी त्यांच्याशी रोजच संवाद व्हायचा. डावसला असताना सुद्धा, इथे लाखो कोटीचे करार करत असताना सुद्धा देवेंद्रजींचं लक्ष चंद्रपूरकडे होतं आणि त्यांच्या त्या नेतृत्वामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, उभाटा यांचं या ठिकाणी एक सरकार आलं असं म्हणता येईल. मग तुम्ही हे होत असताना 4 गटांमध्ये जरा वाद चालले होते असं होतं. एक काँग्रेसमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार, भाजपमध्ये तुम्ही आणि म्हणजे काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर होते आणि तुमच्या इकडे सुद्धा मुनगंटीवार आणि तुम्ही, थोड्याशा गोष्टी, सगळ्या वादविवाद सगळे चालू होते. मग भाजपमधले तुम्ही वाद कसे मिटवले? मग सगळे एका पेजवर कसे काय आले? आमचं कुठेतरी वादाचं एक तरी स्टेटमेंट दाखवा.
एक तरी कृती दाखवा आमची की जिथे आमचा वाद झाला. बरं. गटनेता निवडताना 24 नगरसेवक आमच्या सोबत आले, गटनेता निवडला. या ठिकाणी आज येत असताना सर्वजण सोबतीनं आले. असा वाद कुठे आहे, स्टेटमेंट कुठे आहे आमचं? हे तुम्ही निर्माण केलेलं आहे. कसं की वाद आहे, बाकी गोष्टी आहे, असं काहीच नाहीये. बरं. आमचा उद्देश एकच होता की चंद्रपूरच्या जनतेला विकासाच्या मार्गावर जो नेण्याचा आमचा संकल्प आहे, विकसित चंद्रपूर, विकसित महाराष्ट्र, हे जे भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे, याला आवश्यक या ठिकाणी महापौर असणं आवश्यक होतं. कारण ही लोकल बॉडी, बरोबर आहे. कोणती योजना राबवायची असेल तर ती लोकल बॉडीच्या संमतीनेच घ्यावी लागते. आणि किती जर तिकडून निधी आणला, कोणत्या योजना जर आणल्या, पण इथले लोकल बॉडी असणं आवश्यक असतं. या रोजच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाशीच निगडीत असलेली ही लोकल बॉडी असते. त्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचा महापौर असावा ही भूमिका माननीय नेते मंडळींची होती. त्या भूमिकेला पुढे नेत आम्ही या ठिकाणी महापौर या ठिकाणी आलेला आहे भारतीय जनता. जोरगेवारजी, हे चंद्रपुरातलं समीकरण म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या भावी राजकारणाचा श्री गणेशा ठरवणारी हे समीकरण मानायचं का महाराष्ट्रामध्ये? हे बघा, राजकारणामध्ये एक इनकलाब पिक्चर का मध्ये डायलॉग है, सियासत की शतरंज में कोई किसी का दोस्त नहीं और कोई किसी का दुश्मन नहीं, कोई किसी का बाप नहीं, कोई किसी का बेटा नहीं. बरं. त्यावेळी एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह अँड वॉर, पॉलिटिक्स अँड वॉर असं म्हटलं जातं. तर त्या याच्यातून हे घडलं, लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. समजलं का? तर त्या भावनेतून त्यांना स्थानिकांना पटलं, वरच्या लोकांना पटलं, त्याच्यातून या ठिकाणी ही ती जी आहे ती निर्माण झालेली आहे. तसंही भारतीय जनता पार्टी शिवसेना हा नैसर्गिक एक मित्र आहेच आहे. त्यामध्ये आता दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं या ठिकाणी हे गणित स्थापन झालेलं आहे. तुमचं हे सगळं होत असताना असं आहे की वडेट्टीवार सुद्धा सगळे चंद्रपुरातले असल्यामुळे मित्रच आहेत, तुम्ही सगळी मित्रमंडळीच आहात, पक्षाच्या पलीकडे मैत्री आहे तुम्हा सगळ्यांची. हा सगळा गेम पालटवल्यानंतर काही फोनाफोनी झाली की नाही तुमची आणि वडेट्टीवारांची? अजूनपर्यंत झालेली नाहीये. फक्त वडेट्टीवार साहेबांची एक इच्छा होती, ते बोलताना बोलून गेले की जोरगेवारांसारखे 100 मेले तरी आवश्यक नाही, परंतु हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. असं अहंकारातून कधी कुणी कोणाविषयीचं वक्तव्य करू नये. हा जो त्यांच्यातला अहंकार होता, तो अहंकारातून ते आपल्याच पक्षातल्या नेत्यांना ते डॉमिनेट करू लागले. आणि ते डॉमिनेट केल्यानंतरमुळे आज बघा की भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी महापौर होत आहे. आणि त्यांचा जो 27चं संख्याबळ असताना, एक 3 जणांचा एक नैसर्गिक त्यांना जनविकास सेनेचा पाठिंबा असताना सुद्धा ते या ठिकाणी महापौर करू शकले नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही लोकशाही आहे. पण मग आता तुम्ही महापौर पद खेचून आणलं, मग आता काय वडेट्टीवारांना पण खेचून आणणार काय पक्षामध्ये तुमच्या? तो फार मोठी गोष्ट आहे, त्याच्यासाठी वेगळी चर्चा तुम्ही कधी ठेवा. मला त्याच्यावर बोलायलाही आवडेल. अनेक गोष्टी, अनेक इनपुट माझ्याकडे आहे, ते मी तुम्हाला सांगेन. तुमच्यामध्ये महापौर पदाचं समीकरण अर्ध्या पिरियडचं तुमचं ठरलेलं आहे, 1.25 वर्षाचं प्रत्येकी ठरलेलं आहे. या समीकरणाचं कसं गणित मांडलं गेलं? आमची भूमिका पूर्वीपासून हीच होती की पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असावा. बरं. आणि त्या भूमिकेला शिवसेनेने, उभाटा गटाने पाठिंबा दिला. आणि या ठिकाणी महापौर शिवसेनेचा आला. कारण की आता 4 वर्षापासून जवळजवळ लोकल बॉडी नाहीये. 4 वर्षामध्ये अनेक गोष्टी पेंडिंग राहिलेल्या आहेत. त्या सगळ्या पेंडिंगचे असलेल्या काही विकासाचे प्रकल्प असतील, काही नियोजन शहराचं असेल तर ते या ठिकाणी नियोजन केल्या जाईल. आणि या 1.25 वर्षामध्ये या महानगरपालिकेची एक व्यवस्थित घडी बसल्यानंतर जे कोणी महापौर कोर्टचे उभाटाचे येतील त्या ठिकाणी त्यांनाही एक पुढचं काम करायला सोपी जाईल. ही भूमिका त्यांनाही पटली आणि या भूमिकेतून या ठिकाणी त्यांनी ते जोरगेवारजी चंद्रपुरातल्या या ठीक आहे. थँक्यू. आता जोरगेवारजी, तुमच्या माहितीसाठी ठाकरे पुरस्कृत अपक्ष प्रशांत दाना उपमहापौरपदी आलेले आहेत. त्यामुळे आता सगळंच तुमचं झालेलं आहे. थोडक्यात उपमहापौर पदासाठी ईश्वर चिठ्ठीचा मुद्दा होता, पण तिकडे आता अपक्ष प्रशांत दानव हे ठाकरे पुरस्कृत आहेत. बघा आता याच्यात बोला. बघा, आता जनतेची इच्छा पूर्ण झाली आणि ईश्वर चिठ्ठीमध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेस समर्थित उमेदवारांना नाकारलेला आहे. जेव्हा की पप्पू भाऊ देशमुख हे आमचे अत्यंत चांगले मित्र आहे. त्यांनाही आम्ही साथ घातली होती की आपण सोबत यावं, परंतु
ते काय आमच्यासोबत आले नाही आणि आज ईश्वर चिठ्ठीमध्ये प्रशांतजी दानव हे सगळ्यात ज्येष्ठ सदस्य आहेत सभागृहातले. चौथी टर्म त्यांची या ठिकाणी आहे आणि त्यांच्या ज्येष्ठतेचा फायदा होईल या सभागृहाला असं ईश्वरालाही वाटलं असेल आणि म्हणून ईश्वरांनी त्यांच्या पारड्यामध्ये देत त्यांना सुद्धा या ठिकाणी उपमहापौर पदाची संधी मिळालेली आहे. शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्याला मुंबईच्या जवळचं एक मॉडेल बघायला मिळालं होतं, अंबरनाथ मॉडेल. उद्या जर का अशा प्रकारे बहुमत असून सुद्धा सत्ता भाजपकडे गेली, या फ्रस्ट्रेशनमधून उद्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी मग आम्ही सरळ सत्तेबरोबरच जातो असा निर्णय घेतला तर त्याच्या बाबतीत सुद्धा दार उघडे असतील, ते सुद्धा अजूनही ऑपरेशन कमळ बाकी येते. हे बघा, तुम्ही आतापर्यंत 3 वेळा काँग्रेस तुटलेली आहे. एकदा डॉक्टर महाकुलकर रूपांच्या रूपाने त्यांचे बंडखोर डॉक्टर महाकुलकर निवडून आले. दुसऱ्यांदा मनोहर पाऊनकर हे काही लोकांना घेऊन बाजूला गेले, तेव्हा सुद्धा काँग्रेस तुटलेली आहे. तिसऱ्यांदा मागच्या वेळेस राखी कंचारलावार जे आता आमच्या भाजपच्या नेत्या आहेत त्या तेव्हा काँग्रेसमध्ये होत्या, ते सुद्धा एक वेगळे होत ते भारतीय जनता पार्टी सोबत आलेले आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा ती स्थिती होती. अनेक नगरसेवकांना असं वाटत होतं की आपण भारतीय जनता पार्टी सोबत जावं, परंतु आम्हाला मात्र नैसर्गिक रीतीनं हे योग्य वाटलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यांचे जे 6 नगरसेवक आले, ज्यामध्ये चांगले होतकरू आणि समाजासाठी काही करण्याची भावना असलेले नगरसेवक निवडून आले, त्यांच्यासोबत काम करणं सोयीचं जाईल आणि म्हणून आम्ही उभाटा आणि अपक्ष यांना सोबत घेऊन या ठिकाणी महापौर केलेला आहे. धन्यवाद जोरगेवारजी, आपण सविस्तर संवाद साधला. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. चंद्रपुरातल्या मॉडेलचे शिल्पकार जादूगार जोरगेवार यांनी जो काही मार्ग प्रशस्त केलेला तो केवळ चंद्रपूर पुरता नाही, त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात उमटायला पाहायला मिळाले आणि उद्या ठाकरे फडणवीस एकत्र दिसले तर आश्चर्य वाटायला नको. जोरगेवारजी पुन्हा एकदा आभार, धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पक्षाला शुभेच्छा. दोन्ही पक्षांना खरं तर शुभेच्छा तुम्हाला पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल.